आज आपण बनवणार आहोत दक्षिण भारतीय स्पेशल सांबार। सर्वप्रथम एक वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घ्या। वांगी 2 मध्यम आकाराची चिरून, कोयरे 3-4 तुकडे। प्रेशर कुकरमध्ये कप पाणी घालून 3-4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या। एका छोट्या पातेल्यात 2 चमचे तेल गरम करून घ्या। तेल गरम झाल्यावर त्यात मेथी दाणे टाका। मेथी दाणे तडतडले की त्यात जिरे आणि मोहरी घाला। यानंतर त्यात लसूण टाका। लसूण थोडा तांबूस झाल्यावर कढीपत्ता घाला। आता उभा चिरलेला कांदा घाला आणि त्याला थोडा ब्राऊन होऊ द्या। आतापर्यंत आपण केलेल्या कृतीनंतर शिजवलेली डाळ गुळगुळीत होईपर्यंत घोटून घ्या। कांदा थोडा लालसर झाला आहे। आता त्यात आपण लाल तिखट साधारण 2 चमचे आणि हळद 1 चमचा घालू। त्यानंतर बारीक चिरलेला साधारण 1 टोमॅटो टाकू। हे सर्व छान मिसळून तेल वर येईपर्यंत शिजवूया। त्यात चिंचेचा रस ॲड करूया साधारणतः अर्धी वाटी। आता यात आपण सांबर मसाला घालूया। मी इथे अंदाजे प्रमाण घेत आहे। तसेच यात आपण थोडं धने पावडरही घालूया। आता या भाज्यांमध्ये शिजवलेली डाळ घाला। सर्व छान ढवळून त्यात 1 ग्लास पाणी घालून 7-8 मिनिट मध्यम आचेवर उकळू द्या। 7-8 मिनिट मध्यम आचेवर उकळू द्या। मीठ आणि कोथिंबीर घालून छान ढवळा। झालं आपलं झकास सांबर तयार। हे सांबर भात, पोळी किंवा इडलीसोबत अप्रतिम लागते। नक्की करून बघा। जर हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। पुढच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत नमस्कार।